मित्रांनो, शौचाला गेल्यानंतर तुम्हाला प्रचंड वेदना होत आहेत का? आगाग होते, जळजळ होते? हे मूळव्याध नाही आहे, हे फिशर आहे. का? कारण याच्यामध्ये शौचाच्या जागेच्या आतमध्ये तुम्हाला जखम झाली, त्याच्यामुळे वेदना होत आहेत. मूळव्याधीमध्ये तुम्हाला वेदना नसतात, पण फिशरमध्ये नक्कीच वेदना असतात. याच्यामध्ये रक्तस्राव होतो का? हा, होतो. पण मूळव्याधीमध्ये जो रक्तस्राव होतो त्याप्रमाणे या आजारामध्ये रक्तस्राव होत नाही. शौचाला जाऊन आल्यानंतर बराच वेळ तुम्हाला वेदना राहतात आणि या वेदना कातरल्यासारख्या किंवा बर्निंग सेन्सेशन ज्याला आपण म्हणू त्याप्रमाणे ह्या वेदना असतात. मित्रांनो, फिशर या आजाराची कारण काय आहेत माहितीये का तुम्हाला? तर सगळ्यात महत्वाचं कारण शौचाला तुम्हाला हार्ड होणं किंवा बल्की होणं. यामुळे होतं काय, तर शौचाची जागा आतल्या बाजूला फाटली जाते आणि त्यातून मग तुम्हाला लक्षणं उद्भवतात. मग याच्यावर उपचार आहे का? हो, नक्कीच आहे. का फक्त सर्जरीच लागते? नाही. जर तुम्ही वेळेत अर्ली स्टेजमध्ये डॉक्टरांकडे पोहोचलात तर हा आजार औषधावर पूर्णतः बरा होतो. पण बऱ्याच वेळा काय होतं, रुग्ण स्वतःच्याच मनाने क्रीम लावणं, औषध घेणं याच्यात वेळ घालवतात आणि हा आजार क्रॉनिक फिशरमध्ये डेव्हलप होतो. अशा वेळी औषधोपचारावर या पेशंटना बरं करता येत नाही. त्यावेळी आपल्याला सर्जरी हा एवढाच पर्याय राहतो.